नमस्कार मंडळी. मंडळी, बिग बॉसच्या घरामध्ये कॅप्टन्सीचा टास्क चालू झालेला आहे आणि आता घरच्यांच्या हातामध्ये आहे की कोणाला कॅप्टन बनवायचं. तर मित्रांनो, ॲक्च्युली पॉवर कीचा काहीतरी वेड्यांचा बाजारच चालू आहे. संस्कृतीकडून विशाल काढून घेतला आणि काल रेवाने स्वतः खुद्द चावी जी आहे ती प्राजक्ताच्या हातात दिली. तिच्या हातून परत विशाल घेतला आणि विशालच्या खिशातून रुचिताने घेतलं. तर बेसिकली पूर्णपणे वेड्यांचा बाजार आणि रुचिता या तिघांमध्ये व्हॅल्यूज या लोकांना माहिती नाहीये. तर आता या तिघांमधून कोणाला कॅप्टन बनवायचं हे घरच्यांच्या हातामध्ये दिलेलं आहे. तर आता राकेश जे आहे ते स्पष्ट बोलतो की मला तू फेअर कधीच वाटणार नाहीस, कारण तू खूप मॅनिपुलेट करतो. आता राखी सुद्धा हेच म्हणते की तुझा खेळ बरोबर नाहीये आणि तू खूप विचित्र खेळायला लागलेस, त्यामुळं मला तुला कॅप्टन बनवायचं नाहीये. तर आता विशाल म्हणतो की तुमच्या अंगामध्ये दम नाहीये, तुम्ही सगळे फट्टू आहात, म्हणून तुम्हाला मला कॅप्टन बनवायचं नाहीये. तर आता मात्र पहिल्यांदा सागर जे आहे ते करेक्ट मुद्द्यावर बोलले. फट्टू कुणाला म्हणतोयस रे? जर तुला कॅप्टन व्हायचं होतं तर तू ओढून का घेतलीस तिच्या हातून? ते तिघं कॅप्टन्सीचे उमेदवार होते, तुला काय एवढं कॅप्टन व्हायची गरज होती किंवा इच्छा होती? तू पण तर फट्टूच आहेस ना, असं सागर जे आहे ते विशालला क्लिअरली बोलतो. तर बेसिकली आता घरातले सगळेच विशालच्या विरोधात गेलेत आणि विशालचा गेम खरंच आता थोडासा नाही, खूपच डाऊन झालेला आहे. त्याचा गेम आता फक्त रुचिता आणि टोळी 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 फालतूपणा चालला नुसता. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं कोणता सदस्य कॅप्टन झाला असेल? ऑब्व्हियसली रुचिता आणि विशाल या दोघांनाही कोणीही सपोर्ट करणार नाही आणि त्यामुळे संकेत पाठक जो आहे तो या घरचा नवीन कॅप्टन झालेला आहे. कारण रुचिता आणि विशालचा गेम कुणालाच आवडत नाही आणि मुळात ते दोघेही कुणाला आवडतही नाही. त्यामुळे संकेतला पूर्णपणे या लोकांचा सपोर्ट असणार आहे आणि आता संकेत कॅप्टन होणार आहे. तर मित्रांनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.